मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं चौदरवाडीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा फायनलचा गुलालाचा मानकरी आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. पुन्हा एकदा कॉकटेलनं स्वतःला सिद्धच करतोय म्हणावं लागेल प्रत्येक मैदानामध्ये, आणि आज पण फायनलचा गुलाल घेतलाय. पिंटू शेट आहेत आपल्यासमोर. नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा गुलाल. नाही, गुलाल तर आहे, फक्त काय होतंय, बैल पळतोय, फक्त नशीब साथ देत नव्हतं, हाच विषय एवढा. बैल काही कमी पळत नाही, कॉकटेल अजून काय म्हणजे तसा काही कमी झालेला नाही. बर, या महिन्यात मला वाटतं सलग गुलाल आहे, कंटिन्युअस गुलाल. 2 महिन्यात सोडलं सलग गुलाल आहे. त्या महिन्याचा 4था-5वा गुलाल असेल माझ्या. बर, आज एक जवळच मैदान तुमचे म्हणावं लागेल, त्याविषयी काय सांगाल? मैदान कसं संपन्न झालं आज? काय, आपण मोरगाव असेल किंवा चौधरी असेल, ह्या मैदानात आवर्जून पळतो आपण, कारण की आपल्या जवळचे मैदान आपल्या हक्काचे मैदान असतात. वरचे मैदान एखादं कॅन्सल करून आपण 100% पळतो, आणि ह्या मैदान असं की आपली खासियत की आपलं बैल कायम गुलाल राहतो. आज नियोजन कुणासोबत करण्यात आलेलं? कुठला बैल होता सोबत? आज आपलंच सहकारी बोळाशंकर होता सोबत. बर, सुजित नियोजन करतो, सुजित बोलतो सुट्टी वगैरे नियोजन करतात, नाना करून दोघांनी नियोजन. बर, मला वाटते बोळाशंकर पण कंटिन्युअस गुलाल घेतोय आता. 3 ते 4 आता कंटिन्युअस गुलाल झाले. नाही, बैल पण तो चांगला पळतोय, त्याच्यामुळे नियोजन चांगलं झालं. म्हणजे त्यांनी बी बैल दिला आपल्याला, त्यांचा बी आभार मानतो. एक चेहऱ्यावरती समाधान दिसतंय आता आजकाल. कसं वाटतंय म्हणजे आता बैलगाडी मालक म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये जवळपास 1-2 महिने झालं भरपूर संघर्ष पाहिलाय. संपूर्ण टीमनं कष्ट केलं आणि त्याचं कुठेतरी यश आहे, फळ मिळतंय म्हणावं लागेल. 1-2 महिने नव्हते, 4.5-5 महिने झाले आम्ही म्हणजे त्या गोष्टीसाठी करत होतो. बैल थोडा कमी आलता, पण बैल आता 1-3 महिने झाले बैल चांगला रुटीनला आहे. फक्त आमचं नशीब हारत होतं, बैल चांगला पळत होता 2 महिने झाले. बर, त्यावेळेस तुमची मुलाखत पाहिलेली मी सँडी दादाच्या चॅनलवरती. पायऱ्याला भरपूर अडचणी येत होत्या आणि कशा पद्धतीने येत होत्या ते पण सांगितलेलं तुम्ही. आता काय स्थिती आहे? आता काय म्हणजे स्थिती चांगलीच आहे, म्हणजे बैलांचे फोन येतात भरपूर असे, टॉपच्या बैलांचे फोन येत होते त्यावेळेस. आता टॉपच्या बैलांचे सुद्धा फोन येतात. प्रत्येकाने शब्द दिले सगळ्यांनी की आपण एकदा पळू. एक आता बैल पोळ्याचा मोठा सण येतोय, कशा पद्धतीने जंगी तयारी सुरू आहे? मी आज बॅनर पाहिला, त्यावरती राहुलबाई, परत आपले अभिजित भैया झाले, सर्जेचे मालक, सर्वांचे फोटो वगैरे आहेत. कशी तयारी केली? म्हणजे आपलं नियोजन एकदम म्हणजे बैलपोळा मागच्या वर्षी बी चांगला गेला होता, कारण सगळ्यांचे आपण पूर्ण बैलगाडा संघटनेच्या पदाधिकारी असो, सुट्टी वगैरे असो, गाडा मालक असो, चालक प्रत्येकाला सन्मानित केलं होतं. ह्या वर्षी बी सन्मानित करून त्यांचं नियोजन एकदम व्यवस्थित केलेलं आहे. तर मी विनंती करतो तुमच्या युट्यूबच्या चॅनलवर सर्व चाहते असतील, बैलगाडा मालक संघटनेचे प्रत्येक पदाधिकारी असेल, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सगळ्यांनी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. बर, तयारी कशी सुरू आहे? तयारी आजपासूनच टेस्टचं काम चालू केलं बैलपोळ्याचं. बैलपोळा 3 दिवस लांब आहे, कार्यक्रम चांगल्या पद्धतीचा असल्यामुळे आजपासून टेस्टचं काम चालू केलंय. आणि संपूर्ण जेवण वगैरेचं नियोजन असतं आपलं, 15 असतो बाळवा मंदिरापाशी, त्यामुळे जेवण असतं आपलं. समीर वाडकर दादा आहेत आपल्या समोर. दादा नमस्कार. नमस्कार. काय आनंद आहे आजचा? एक मोठं मैदान होतं आणि आज पुन्हा एकदा फायनलचा गुलाल घेतलाय, 3रा क्रमांक केलाय आज. आनंद म्हणजे असं आहे की कॉकटेलची आणि आमची गाडी 3 वेळा पळली, आणि आमची पहिल्यापासून इच्छा होती की या बैला बरोबर पळायचं, आणि आज म्हणजे बैलांनी परत एकदा सार्थ करून दाखवते, त्यामुळे खूप आनंद आहे. कशा पद्धतीने बैलगाडी मालक म्हणून संबंध कसे आहेत, मैत्री संबंध कसे आहेत? आमचे संबंध फार जुने आहेत. म्हणजे आमचा बैल जेव्हा आदत होता ना, त्यावेळेस आम्हाला पिंटू शेटने बैल दिलेला आहे, त्यामुळे तेव्हापासून आम्ही त्यांचे 100% ऋणी आहे, आणि त्या बैलांनी आज परत एकदा आमचा नंबर करून दिलेला. एक प्रकारे दोन्ही बैल जबरदस्त पाहिली, त्यामुळे आज फायनलचा गुलाल घेतला. गट आणि सेमी कशा पद्धतीने पार केला? भरपूर अंतरात गट आणि सेमी. गट तर भरपूर अंतरात पास केला, आणि त्यानंतर सेमी पण चांगल्या यांनी पास केला. भोळाशंकर एकमेव बैल आहे का? अजून दावणीला किती बैल आहेत दादा? अजून एक महाकाल म्हणून बैल आहे. अच्छा. दोसा वासरू आहे. बर. आणि भोळाशंकर म्हणजे काळीच आहे आमचं. बर. आणि संघर्ष योद्धा म्हणावं लागेल कॉकटेलला. 100% विषय काय सांगाल? कॉकटेल म्हणजे त्याचा विषयच नाही घ्यायचा. तो बैल कधी पळन, कुठं पळन आणि कसा पळन सांगताच येत नाही, त्याचा अंदाज येत नाही. अंदाजच नाही. मित्रांनो, पिंटू शेट यांच्याकडे येतो. पिंटू शेट, ही जोडी आम्हाला पुन्हा एकदा दिसेल का पळताना? म्हणजे ज्या वेळेस योग्य वेळ गरज पडेल एका मिरला, त्यावेळेस आम्ही एका साथ देणार. आमची जोडी लवकर पळताना दिसेल म्हणजे परत.
समीर दादा पैरे करताना कशा पद्धतीने पाहताय आता म्हणजे कशा पद्धतीने पैरा करताय आता म्हणजे कोणत्या खांदी पळतो बैल बोळा शंकर डावीने पळतो आणि पिंटू शेट दोन्ही खांदी पळतो त्यामुळे काय अडचण येत नाही पिंटू शेटनी कधी बैल मागावा किंवा आम्ही कधी त्यांना मागू दे आम्हाला कधीच नाही म्हणत नाही बर दोन्ही बैलगाडी मालकांना मी प्रश्न विचारतो तुमची कुठल्या बैलासोबत पळायची इच्छा आहे यापूर्वी पळलेली नाही ती जोडी समजा बकासूर बरोबर आणि गोटच्या सारख्या बरोबर बर पिंटू शेट तुमच्याकडे येतो कुठल्या बैलासोबत पळायला आम्हाला म्हणजे सगळ्या बैला सोबत पडले पण आम्हाला एकमेव मथुर बरोबर आम्ही पुण्यात एकदा राहुलबाईंची चर्चा झाली चर्चा झाली का दादांची दादा 21 तारखेला स्वतः हजर राहणार आहेत बरं बैलगाडी कधी पळते सांगू शकत नाही पण म्हणजे आपण बैलगाडी क्षेत्रात आलोय तर मथुर महबूबला बघून आलोय त्यामुळे ते आपण डोळ्यांमध्ये दुसऱ्याच ऐकलं मथुर आणि महबूब आपल्या सोबत पळतात हे मोठा विषय महबूब नाही पण आता मथुर आहे मथुर आपल्या बैलगाडी क्षेत्रात आलोय तर ते बैल कायम पळण्याची इच्छा असते आपल्याला धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल या डालीचं महत्व किती म्हणजे म्हणतात ना ते सन्मान चिन्ह भरपूर महत्वाचं असते ओळख असते की आपण काय केले की आपल्या काय ते प्रत्येक असते बर ते सर्वात महत्वाचं आहे बाकी काही गोष्टी महत्वाच्या नाहीत फक्त एक आठवण कॉकटेल कुठेतरी जमा करतोय म्हणावं लागेल 100% म्हणजे की या फाटीवर तर आतापर्यंत 5-6 मैदान झाली एखादं मैदान मार खाल्यानंतर 5 मैदान आपण बोलत आहे विशेष म्हणजे 3 वेळा एक नंबर केलेला आपण या फाटीवर ही फाटी आपली आवडती फाटी बर मित्रांनो खूप सुंदर पळतोय कॉकटेल पण सध्या आणि बोहा शंकर पण आता कंटिन्युअस गुलालामध्ये मला वाटतं सलग त्याचे 5 ते 6 गुलाल झाले आता सध्या धन्यवाद समीर दादा पिंटू शेट अजून शेठजी आणि अजून नेहमी दादा असतात आपल्या समोर दादांचं पण 1 मिनिट घेऊयात दादा काय आनंद आहे आज आनंद भरपूर आहे आजचा हा कायम एकनिष्ठ असताय तुम्ही कॉकटेल सोबत ह्या फाटीवर आम्ही म्हणजे बैल जास्तच पळतो त्यामुळे असं म्हणतच नाही गुलालात राहणार नाही बर धन्यवाद